लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीस धोंडेगाव जंगलातून अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। बातमी नाशिक येथून। दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बोधलेनगर येथे 7 ते 8 अनोळखी इसमांनी हातात कोयते, चॉपर, लाकडी दांडके घेऊन गल्लीतील रिक्षा व मोटारसायकलींच्या काचा फोडल्या, तसेच काचेच्या बाटल्या फेकून परिसरात दहशत माजवली। यावेळी रहिवासी मायकल भंडारी यांनी विचारणा केली असता तुझा गेम करतो असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला। त्यानंतर हर्षद बाहेरे आज तुझा गेमच करतो असा आरडाओरडा करत अज्ञात इसमांपैकी एकाने बंदुकीतून गोळी झाडली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 342/2025 भारतीय दंडविधान कलम 109, 189(2), 191(3), 190 तसेच भारतीय हत्यारे कायदा कलम 3(25), 4(25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील पाहिजे आरोपी लंबोदर विष्णू फसाळे, वय 18 वर्षे 5 महिने, राहणार बर्ची गल्ली, राजीव गांधी नगर, गोवर्धनगाव, गंगापूर, नाशिक हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता। पुणे शाखा अंबड पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी फसाळे हा धोंडेगाव जंगल परिसरातील नदीकाठी लपला असल्याचे समजले। त्यानुसार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी सापळा रचून पहाटे 2च्या सुमारास फसाळे यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी 4चाकी MH01 DK 1640 आणि 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत तोच सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले। तपासादरम्यान उघड झाले की लंबोदर फसाळे याच्यावर यापूर्वी लोणी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 347/2010 कलम 420, 406, खडकी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 186/2010 कलम 420, 406 आणि उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 337/2018 कलम 384, 386, 34 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 23, 39, 42, 45 अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक गुन्हे आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश पोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारुदत्त निकम आणि पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.